काल आपण पाहिलं की देशाचे भवितव्य या पाठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार व्यक्त केले होते, लोकशाहीला आपल्याकडनं काय अपेक्षित आहे आणि आपल्याला काय लोकशाहीकडनं अपेक्षित आहे. तेव्हा लोकशाही भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक असलेल्या एवढ्या मोठ्या समूहामध्ये तिला टिकाव धरायचा असेल तर काही पथ्य जे आहेत ती बाबासाहेबांनी कालच्या विचारामध्ये व्यक्त केली होती. आज आपण त्याच्या पुढचा विचार पाहूया. तिसरी गोष्ट आपण केली पाहिजे ती अशी की केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नाही. केवळ राजकीय लोकशाहीवर समाधान मानता कामा नाही आहे. आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एक सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायलाच हवे. लोकशाहीकडनं एकच गोष्ट अपेक्षित नाही आहे आणि ती म्हणजे फक्त राजकीय लोकशाही. सामाजिक लोकशाहीसुद्धा तेवढीच आवश्यक आहे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही. राजकीय लोकशाहीचा खाली जर आधार सामाजिक लोकशाहीचा नसेल तर राजकीय लोकशाही टिकणार नाही आहे. म्हणून देशामध्ये आपल्याला वेळोवेळी काही समूह, काही लोक, काही माणसं वेगवेगळ्या प्रश्नासाठी हे सातत्यानं आवाज उठवत असतात. जेव्हा सामाजिक लोकशाही जी आहे ती कमी पडायला लागते तेव्हा राजकीय लोकशाहीच्या माध्यमातनं या लोकशाहीला हे सांगावं लागतं, राज्यकर्त्यांना सांगावं लागतं की बाबा रे, इथं सामाजिक लोकशाहीची सुद्धा तेवढीच गरज आहे. आता सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तो एक जीवन मार्ग आहे. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तो एक जीवन मार्ग आहे जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या तत्वांचा एका त्रयीचे स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. लोकशाहीमध्ये यातली कुठलीही एकच गोष्ट नाही चालणार. एक गोष्ट पकडली आणि दोन गोष्टी सोडल्या तरी नाही चालणार. दोन गोष्टी पकडल्या आणि एक गोष्ट सोडली तरी नाही चालणार. कारण समता, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन गोष्टी एकाच वेळी लोकशाहीचा प्राणवायू आहेत. ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात. तो या अर्थाने की यापैकी एकाची दुसऱ्यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय. तुम्हाला स्वातंत्र्य दिलं आणि म्हटलं की समता आणि बंधुता आता मागू नका, किंवा तुम्हाला म्हटलं की तुम्हाला आता समता दिलेली आहे, स्वातंत्र्य आणि बंधुता मागू नका, किंवा तुम्हाला स्वातंत्र्य आणि समता दिलेली आहे, आता बंधुत्व आणि स्वातंत्र्य मागू नका. यापैकी एकही गोष्ट कमी करता येणार नाही. कारण त्याचा लोकशाहीचा मूळ हेतू जो आहे तोच तिथं पराभूत होतो. समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही, समता स्वातंत्र्यापासून वेगळी करता येत नाही, तसेच स्वातंत्र्य आणि समता ही बंधुभावापासून वेगळी करता येत नाही. आणि आत्तापर्यंत भारतातली लोकशाही जी आहे ती विदेशातले, परदेशातले लोक अपूर्वाईने यासाठी पाहतात की अशा पद्धतीची लोकशाही कुठेच नाही आहे. मला हेही माहीत आहे की बऱ्याचदा आमच्या राजकारणी लोकांच्या हातून कधी स्वातंत्र्य सुटते, कधी समता सुटते, तर कधी बंधुत्व सुटते. पण तरीही घटनेचा हा मूळ असल्यामुळे याच्यासाठी आवाज उठवला जातो, याच्यासाठी मोर्चे काढले जातात,
याच्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावता येतो आणि या देशातला न्याय जो आहे, न्यायव्यवस्था जी आहे, ते याच्यावर अंकुश ठेवून आहे. यातलं काही निष्ठत नाही असं नाही आहे, होतं असं की आपण असं ठामपणे म्हणू शकत नाही आहे, नाही 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 आमच्या देशामध्ये असं होत नाही, हे सगळी त्रिसूत्री आम्ही अंमलात आणतो. पण एक गोष्ट मात्र आपल्याला मान्य करावी लागेल की न्यायव्यवस्थेच्या धाकामुळं, जनतेच्या सावधतेमुळं आणि त्याच्यावर आवाज उठवण्याचा लोकशाहीने अधिकार दिल्यामुळं ही 3 सूत्र आपल्याला कमी जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय. समतेशिवाय स्वातंत्र्य. स्वातंत्र्य दिले पण समतेला अंमलात आणलं जात नाही. आपल्याकडे कधी कधी ओरड होते की अमुक वर्गाला म्हणून यांनी टाळलं, अमुक जातीला म्हणून टाळलं, अमुक धर्माला म्हणून टाळलं. कारण स्वातंत्र्याबरोबरच समता हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. स्वातंत्र्याशिवाय समता. तुम्हाला समतेमध्ये आणलंय असं नुसतं बोलून नाही चालणार. तुम्हाला समानतेनं वागवतो म्हणून तुम्हाला आम्ही स्वातंत्र्य देत नाहीत, त्याची तुम्हाला आवश्यकता नाही असंही म्हणता येत नाही. कारण ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. म्हणजे तुम्ही उद्या म्हणलात की नाही मला ही गोष्ट मान्य नाही आहे, लोकशाहीमध्ये तुम्हाला हा बोलण्याचा अधिकार आहे, तुमचं म्हणणं तुम्हाला मांडण्याचा अधिकार आहे, तुमचं म्हणणं तुम्हाला न्यायसंस्थेतून तो तुमच्या पदरात पाडून घेण्याचा अधिकार आहे. म्हणून तुमचं कर्तृत्व जे आहे याला मारक ठरेल असं नाही वागता येणार. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वाभाविकरित्या अस्तित्वात राहणार नाहीत. त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणेची गरज भासेल. भारतीय समाजात 2 बाबींचा पूर्णतः अभाव आहे ही वस्तुस्थिती मान्य करूनच आपण सुरुवात केली पाहिजे. त्यापैकी एक आहे समता. कारण देश आमचा जातीव्यवस्थेच्या, वर्णव्यवस्थेच्या आधारावर उभारलेला होता. हजारो वर्ष अशाच पद्धतीनं चालत आला होता. त्याच्यामुळे इथं समता नावाची गोष्ट नव्हती. मी तुम्हाला मागच्या तासामध्ये सांगितलं होतं की एक व्यक्ती एक मत, मग तो किती श्रीमंत असो, तो किती गरीब असो, देशाचा नागरिक म्हणून त्याला एकाच मताचं मूल्य आहे. दोघांनाही तेवढाच मालकी हक्क आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे. असं नाही कुणी मोठ्या माणसाला तुम्ही द्या 4-5 वोट टाकून द्या असं नाही म्हणता येत आपल्याकडं. सामाजिक क्षेत्रात आपला भारतीय समाज हा श्रेणीबद्ध विषमतेच्या तत्वावर आधारित आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की ही चातुर्वर्णीय व्यवस्था जी आहे ते 4 मजली इमारतीसारखी आहे. मजले तर 4 आहेत पण खालच्याला वर जाता येत नाही, मधल्याला वर जाता येत नाही आणि वरच्याला खाली येता येत नाही. ते एका विशिष्ट अशा साखळदंडामध्ये अडकलेला हा समाज आहे देशामधला आपला. म्हणून या देशामध्ये याची भीती जास्त यासाठी आहे की तो श्रेणीबद्ध विषमतेच्या तत्वावर आधारलेला आहे. याचा अर्थ काही लोक वरच्या स्तरावर असतात तर बाकीचे निकृष्ट अवस्थेत असतात. आणि निकृष्ट अवस्थेत जगणाऱ्यांचं सुद्धा म्हणणं हेच असतं की हे आमच्या नशिबाने आम्हाला मिळालेलं आहे, कारण आम्ही मागच्या जन्मात काहीतरी पाप केलं होतं त्याच्यामुळं आता आमचं जीवन निकृष्ट झालेलं आहे. म्हणजे आता कोणी सांगायची गरज नाही आहे, जे निकृष्ट अवस्थेत जगतात त्यांनी स्वतःची समजूत काढलेली अशा पद्धतीनं की आमच्या मागच्या जन्मीचं
हे पाप आहे. आर्थिक क्षेत्रात आपल्या समाजात काही जवळ गडगंज संपत्ती आहे, तर अनेक लोक घृणास्पद दारिद्र्यात जगतात. बाबासाहेबांनी ज्या काळात हे सगळं पाहिलं होतं, त्या काळात हे चित्र तसंच होतं आणि आजही या चित्रामध्ये खूप मोठा बदल झाला आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. मोठमोठी महानगरं झाली, गगनचुंबी इमारती झाल्या, त्याचबरोबर त्याच शहरामध्ये, त्याच महानगरामध्ये बकाल वस्त्या पण झाल्या, झोपड्या झाल्या, फुटपाथवर राहणारे लोक झाले, उड्डाणपुलांच्या खाली जगणारे लोक झाले. हे कुठून आले लोक? हे सगळी हे कोणत्या ग्रहावरची लोक आहेत बरं? कारण आर्थिक विषमता जी आहे ती प्रचंड आहे. एका बाजूला लोक विलासी जीवन जगत आहेत आणि दुसऱ्या बाजूला कचरा कुंडीमधलं अन्न शोधूनही काही लोक जगत आहेत. ही गोष्ट आम्हाला, हे सत्य आम्हाला नाकारताच येणार नाही. देशाबद्दल नेहमीच आपण चांगले विचार ठेवले पाहिजेत, पण देशातल्या काही उणिवांची पण चर्चा आपल्याला करता आली पाहिजे. हे आम्हाला मान्य करता आलं पाहिजे. आम्ही सांगतो की आता देश खूप आमचा विकास करते, मोठमोठे समृद्धी रस्ते तयार होत आहेत. तुम्ही कधी मोठ्या समृद्धी रस्त्याला जर पाहिलात, तुमच्या लक्षात येईल की तिथं बैलगाडी जाण्यासाठी रस्ताच नाही आहे. कृषीप्रधान देशामध्ये समृद्धीच्या महामार्गावर गरिबांची बैलगाडी जाऊ शकत नाही. तिथं वेग मर्यादा आहे, तिथं लेन्स टाकून दिलेली आहेत. मग या देशातल्या ज्यांच्याकडं वेगवान गाड्या नाहीत, अशा माणसांनी समृद्धी महामार्गाचा वापर कसा करावा? प्रश्न पडला ना? हा प्रश्न पडलाच पाहिजे. कारण बाबासाहेबांनी त्या काळामध्ये सांगितलं होतं की काही लोक अत्यंत घृणास्पद दारिद्र्यामध्ये जगत आहेत. आजही श्रीमंत लोक कुत्र्यांना बिस्किटं देतात, पण गरिबाच्या लेकराला आजार पडल्याशिवाय बिस्किट मिळत नाही. ग्रामीण भागातल्या शेतीशी निगडीत असलेल्या गरीब लोकांना नाहीच मिळत ते. हे जे विसंगत चित्र आहे, हे विसंगत चित्र आपल्याला मान्य करावे लागेल की या देशाची उन्नती आणि विकास व्हायचा असेल तर हे चित्र आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 26 जानेवारी 1950ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत. बाबासाहेबांनी स्वतः सांगितलेले विसंगतीयुक्त. राजकारणात आपल्याकडे समता राहील, परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकीय जीवनामध्ये समता राहील. अमुक एका वर्गाला ही जागा, तमुक एका वर्गाला ही जागा, ह्या माणसाला ही राखीव जागा, या कॅटेगरीला ही राखीव जागा, हे इथंपर्यंत ठीक आहे. पण आर्थिक आणि सामाजिक ही जी विषमता आहे, ती विषमता या देशातल्या लोकांच्या कल्याणकारी योजनांशिवाय आणि त्यांच्या कल्याणकारी प्रयत्नाशिवाय हे अशक्यच राहिले. गोरगरिबांपर्यंत वाड्यात तांड्यात खेड्यावस्तीत शिक्षण गेलं पाहिजे, सरकारच्या योजना गेल्या पाहिजेत, प्रगतीचं मोजमाप झालं पाहिजे, अधोगतीची कारणं शोधली पाहिजेत, त्याच्यावरचे वेगवेगळे इलाज शोधून काढले पाहिजेत. त्याशिवाय आर्थिक आणि सामाजिक विषमता ही संपणार नाही आहे. म्हणून आपल्याकडे आपण पाहतो की काही लोकांचे घराणे राजकारणामध्ये आहेत. उदाहरणार्थ माझे आजोबा राजकारणात, माझे वडील राजकारणात, मी राजकारणात, माझा मुलगा राजकारणात, माझी सून राजकारणात, महिलांची जागा राखीव असेल तर माझी मिसेस राजकारणात, मुलगी राजकारणात, वेगवेगळ्या पद्धतीनं हे क्षेत्र व्यापक. आता हे सामान्य माणसं काय येत ना त्याच्यामध्ये?
कारण सामान्य लोक म्हणतात की आपली आर्थिक कुवत नाही, आपण हे करू शकत नाही. म्हणून सामाजिक आणि आर्थिक याची विसंगती कायम राहील असा शब्द बाबासाहेबांनी इथं व्यक्त केला होता. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत. एक व्यक्ती एक मत, त्या दोघांचंही मत एकच मूल्य त्याचं. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारीत राहणार आहोत. म्हणजे गंमत आहे की श्रीमंत श्रीमंत होत गेलेले पाहिले आपण आणि गरीब अधिकाधिक गरीब होत गेलेले पाहिले आपण. का बरं मराठा आरक्षणाचा प्रश्न का बरं निर्माण झाला मित्रांनो? कारण एकेकाळी सधन असलेले शेतकरी सुद्धा भावी काळामध्ये शेतींच्या विभागणीमुळं कमी शेतीचे मालक झाले. नंतर तर मग पुन्हा आणखीन कमी झाले. नंतर तर अल्पभूधारकच झाले. नंतर तर अशी अवस्था आहे की काही काही शेतामध्ये नांगर फिरवता येणार नाही एवढी कमी जमीन काही शेतकऱ्यांना आहे. याच्यातून दारिद्र्याचा जन्म झाला. म्हणजे आर्थिक विषमता ही वाढत गेली आणि आर्थिक विषमता वाढत गेल्यामुळं त्याचा सामाजिक जीवनावरही परिणाम झाला. नुसता परिणाम नाही, दुष्परिणाम झाला. म्हणून बाबासाहेब समजून घेत असताना, या देशाची घटना समजून घेत असताना कधीही आपल्या तोंडून असा शब्दप्रयोग जाऊ नये, लोकशाही काय चालत राहते, लोकशाहीमध्ये असंच चालतंय, लोकशाहीमध्ये हेच चालतंय, हुकुमशाही बरी आहे. हे एवढं त्याला मग आपण ढोबळ आपलं मत जे आहे लोकशाहीबद्दलचं ते कधी व्यक्त करू नये. कारण या देशातली पहिल्यांदा राज्यघटना आपल्याला समजून घ्यावी लागेल. मी तर म्हणतो की तुमच्या वयातल्या मुलांनी आतापासूनच ते सुरुवात करावं. कारण सगळ्या फॅकल्टीजमध्ये, सगळ्या कला शाखांमध्ये वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास केला तो सखोल, पण जो विषय आमच्याशी अत्यंत निगडीत आहे, जी आमच्या देशाची राज्यघटना, की ती आम्ही एकदा वाचली पाहिजे. म्हणजे सहजपणे आम्ही जे काही बोलून जातो ते आमच्या तोंडून चुकून निघणार नाही. आम्ही ते 10 विचार करू लोकशाहीला आपण कसं काय म्हणायचं. कारण बऱ्याचदा लोक म्हणतात की नाही नाही आपल्याकडे हुकुमशाहीच पाहिजे. हुकुमशाही आपण भोगले ना, हजारो वर्ष भोगली आहे. मी मागच्या तसं सांगितलं होतं, लंगड्यांनी राज्य केलं, वेड्यांनी राज्य केलं, फिरंग्यांनी राज्य केलं, बाहेरच्या देशातून येऊन बायकांनी राज्य केलं, एवढ्या लोकांनी राज्य केलं. ज्याला ज्याला वाटलं मला लढाईमध्ये युद्धामध्ये जिंकायचं आहे त्यांनी भारतात यावं जिंकून जावं, अशीच आपल्याकडे गोष्ट होती. म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळाले ही काही साधी गोष्ट नाही आहे. तेव्हा या मिळालेल्या स्वातंत्र्याचा विचार करत असताना आम्हाला सजग राहणं महत्त्वाचं आहे. धर्म, जात, प्रांत, भाषा या देशाच्या पुढं अत्यंत साध्या गोष्टी आहेत, या दुय्यम गोष्टी आहेत. पहिल्यांदा आपला देश कणखर राहणं, देश अबाधित राहणं. आपण पाहतोय आता काही ठिकाणी पाकिस्तानच्या सीमेवर, काश्मीरच्या काही भागामध्ये सातत्यानं काहीतरी कारवाया चालू असतात. तिकडं चीननं पण सैन्य आपल्या देशाच्या बाजूला आणून उभं केलेलं आहे. काय त्यांचा मनसुबा आहे माहीत नाही आहे, पण त्यांचा मनसुबा शुद्ध नाही आहे, हेतू नीट नाही आहे एवढं आपल्याला कळतं. कारण आपल्या लोकशाहीवर आपला असलेला जो विश्वास आहे तो आपण जोपर्यंत बळकट करत नाहीत आणि लोकशाहीनं जे राजकारणी चालत नाहीत त्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणं मला वाटतं की प्रत्येक भारतीयाचं हे कर्तव्य आहे. याचा पुढचा भाग आपण पुढच्या तासात पाहूया.